सगळ्यात पहिलं कॉंग्रॅच्युलेशन ज्या विद्यार्थ्यांना BAMS, BHMS आणि BUMS कॉलेज अलॉट झाल्याबद्दल. आणि ज्याही कोणी विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालं नसेल तर हा फक्त फर्स्ट राऊंड होता. आणखी टोटल 2 राऊंड बाकी आहे, जे आपण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड राऊंड म्हणतो. आणि त्यानंतरही फोर्थ राऊंड, फिफ्थ राऊंड म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड 1, स्टे वॅकन्सी राऊंड 2 असे राऊंड होतील. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच कॉलेज मिळेल. सो बी पॉझिटिव्ह ऑल ऑफ यू. तर बऱ्याच मुलांचा डाऊट होता की सर आता कॉलेज भेटलंय पण काय करावं आता समजाना नाही. आता BMS कॉलेज मिळालंय, BHMS मिळालंय, तर ती ही जी प्रवेश प्रक्रिया आहे की तुम्हाला आता कसे डॉक्युमेंट्स न्यायचे, डॉक्युमेंट्सचे किती झेरॉक्स काढायचे, कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे, सर पेन ड्राईव्ह मध्ये काय करायचं, पेन ड्राईव्ह घ्यावा लागेल का, तर हे सगळं मी माहिती सांगतो. आणि कॉलेजचे फी स्ट्रक्चर बद्दल मी सांगतो तुम्हाला. मी BMSच्या गव्हर्नमेंट कॉलेजचे फी स्ट्रक्चर सांगतो, जे ऑलमोस्ट सेम असतं प्रत्येक. समजा मी तुम्हाला GSC धाराशिवचं फी स्ट्रक्चर सांगतो, त्यांनी तुम्हाला GSC नांदेड, GSC नागपूर, RAPMC मुंबई जे पण गव्हर्नमेंट असतील त्याचे फी स्ट्रक्चर करतील. सेकंड, तुम्हाला मी जे सेमी गव्हर्नमेंट एडेड कॉलेज म्हणतो आपण त्याला BMS मध्ये, जसं की टिळक आयुर्वेद महाविद्यालय, AMSIN मुंबई, हे जे सगळे गव्हर्नमेंट एडेड BMSचे कॉलेज आहे त्याचे फी स्ट्रक्चरचं तुम्हाला एक रफली सांगून देतो. आणि त्यानंतर काय काय डॉक्युमेंट्स न्यायचे हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगतो. तर आपण सगळे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत कॉलेजच्या ऍडमिशनसाठी ते बघू. यामध्ये मी तुम्हाला गव्हर्नमेंट एडेड आणि प्रायव्हेट कॉलेजच्या बद्दल डॉक्युमेंट सांगितलेले, BMS आणि BHMS चे सुद्धा. तर सगळ्यात पहिलं प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हेच तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. सेमी गव्हर्नमेंटमध्ये पण जे तुम्ही गव्हर्नमेंट एडेड आणि प्रायव्हेटमध्ये पण हेच लागणार. सगळ्यात पहिले मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, टिळक आयुर्वेद महाविद्यालय 2025-26 यामध्ये दिलेलं आहे. डिटेल्स ऑफ ओरिजिनल सर्टिफिकेट अँड 4 अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ सबमिटेड ॲट द टाइम ऑफ ऍडमिशन. म्हणजे जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते यातले काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यावं लागतात. याच्यामधले जे सगळे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेतले ते सोबत घेऊन जावं लागतात तुम्हाला. काय करा, तुमचे जेवढे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे शिक्षणाच्या रिलेटेड आहे ते सगळे तुमच्या फाईलमध्ये तुम्ही सोबत घेऊन जा. त्याच्यासोबत प्रत्येक डॉक्युमेंटचा आपण काउन्सिलिंगचा CT सेलचा फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट लागले होते ना त्याचे 4 झेरॉक्स काढून घेऊन जा. ठीक आहे, हे फॉर्म भरावं लागतं. त्याच्यानंतर त्यांनी खाली लिहिले की क्रिएट अ सेपरेट PDF फाईल या पेन ड्राईव्ह मध्ये. इथे बघा, क्रिएट अ सेपरेट PDF फाईल इच ओरिजिनल डॉक्युमेंट इन पेन ड्राईव्ह. डॉक्युमेंट साईज शुड बी 60 KB. डॉक्युमेंटची साईज आहे का ती 60 KB पाहिजे. आता हे सगळं तुम्हाला एडिटिंग करता येतं, हे साईज कमी जास्त करणं. तुम्ही एखाद्याही कोणत्याही कम्प्युटरच्या याच्या लोकांकडे गेला, जर फॉर्म भरतात ते लोक, ते तुम्हाला करून देतील. 60 अँड सबमिट सॉफ्ट कॉपी ॲट द टाइम ऑफ ऍडमिशन. म्हणजे तुम्हाला एक पेन ड्राईव्ह घ्यायचं आहे सर, मग 4 GB चा घेऊ का 8 GB चा घेऊ, कोणताही घ्या. 8 GB चा, 4 GB चा छोटासा घेऊन टाका तो. त्याच्यानंतर हे 60 KB चे जेवढे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते त्याला स्कॅन करायचं आणि त्याला म्हणजे 600 KB मध्ये त्याला कन्वर्ट करून त्याच्यामध्ये सेव्ह करून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट डिटेल्स दिलेली हे घेऊन जायचे, मॅन्डेटरी डॉक्युमेंट सगळ्या कॅटेगरीच्या मुलांसाठी. आपलं जे अलॉटमेंट लेटर आहे, आता तुम्हाला काल सीट मिळाली तसं CET सेलमध्ये लॉग इन करून वेबसाईटवर तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर नीटचा ॲडमिट कार्ड, त्याच्यानंतर कॉपी ऑफ ऑनलाईन प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म नीटचा भरलेला, त्याच्यानंतर नीट UGची मार्कशीट एक प्रिंट काढून घ्यायची त्याची. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी, तुम्हाला माहिती नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढायचं. त्याच्यानंतर डोमिसाईल काढायचं तुमचं रहिवासी. त्याच्यानंतर तुमचं 12वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचं 10वीचं एक मार्कशीट असतं 10वीचं, आणि एक असतं सर्टिफिकेट असतं, त्याला म्हणतात पासिंग सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो. त्याच्यावरती आपली जन्मतारीख असते ती. त्याच्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 12वीची TC तुमची, लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जी कॅटेगरी असतील त्यांना त्याचं कास्ट व्हॅलिडिटी. याच्यामध्ये तुम्हाला माहिती, जर SCBC मराठा समाजचे असेल तर तुम्हाला 6 महिने तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला एक्सटेन्शन दिलेले आहे, तिथे गेल्यानंतर तुम्ही सांगा तसं. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, जे ज्यांना नॉन क्रिमिलियर लागतं OBC मध्ये ते. त्याच्यानंतर ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट अंडर PWD, म्हणजे ज्या काही अपंग PWD मध्ये येतात त्यांच्यासाठी डॉक्युमेंटची गरज आहे, हे बघून घ्या तुम्ही, PWD सर्टिफिकेट. त्याच्यानंतर हिल एरिया, जे विद्यार्थी हिल एरियामधून येतात त्यांचं त्या हिल एरिया थ्रू कॉलेज अलॉट झालं असेल त्यांनी हिल एरियाचं सर्टिफिकेट घेऊन जा. त्याच्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट्स D1 कॅटेगरी, डिफेन्स कॅटेगरीचे D2 आणि D3 हे बघून घ्या डिफेन्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर MKB कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी पण हे त्यांचं डॉक्युमेंट्स बघून घ्या आणि घेऊन जा. त्याच्यानंतर मायनॉरिटी, जे विद्यार्थी मायनॉरिटी थ्रू आलेले, जैन मायनॉरिटी, हिंदू मायनॉरिटी, बुद्धिस्ट मायनॉरिटी अशा थ्रू ज्यांचं कॉलेज अलॉट झालं त्यांनी ते सर्टिफिकेट जवळ ठेवायचं. आणि ऑर्फन कॅटेगरीचे, ऑर्फन जे विद्यार्थी असतील त्यांना हे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. ॲडिशनल अदर नेसेसरी डॉक्युमेंट, जसं की मायग्रेशन, तुम्ही बाहेरून इथे महाराष्ट्रामध्ये शिक्षण झालं असेल, त्याच्यानंतर 3 आपले पासपोर्ट साईज फोटोज घेऊन जायचे. त्याच्यानंतर ज्यांनी रिपीट केले असेल त्यांचे ड्रॉप्स असतील, किती वर्षाचा गॅप आहे तुमचा ते गॅप सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड घेऊन जा, आधार कार्ड घेऊन जा. त्याच्यानंतर
आधार कार्ड झेरॉक्स कॉपी घेऊन जा. त्याच्यानंतर हे अँटी रॅगिंग अंडरटेकिंग तिथं कॉलेजमध्येच मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर काही तुमचं नाव वगैरे चेंज झालं असेल, महिला असेल लग्नानंतर नाव चेंज झालं असेल तर ते, किंवा काही कारणास्तव. आणि डिमांड ड्राफ्ट डीडी जो कॉलेजची फीस आहे. आता किती डीडी काढायचं सर? डीडी म्हणजे काय असतं, आधी आपल्याकडे जे कॅश पैसे ते कॉलेजवाले कॅश पैसे घेत नाही, हे कॅश पैसे आपल्याला बँकेमध्ये द्यावं लागतात आणि तिथे डीडी नावाची गोष्ट, डिमांड ड्राफ्ट नावाची गोष्ट त्या बँकेमधून घ्यावं लागतं. म्हणजे जे कॅश पैसे असतात ते आपल्याला बँकेत द्यायचे, बँकेतून डीडी घ्यायचा आणि तो डीडी नेऊन त्या कॉलेजमध्ये सबमिट करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दिलेले ऑल इंडिया कोटा स्टुडंट्स म्हणजे जे EEEC जी आपली MCC असते MBBS साठी ऑल इंडियामध्ये, आणि आपलं स्टेट कोटा CET सेल आहे, तसे आयुष साठी, आयुर्वेदासाठी, युनानी, सिद्धा, होमिओपॅथीसाठी EEEC नावाची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्यासाठी त्यांच्यासाठी सेम गोष्ट आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलं त्यांनी BAMS प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 साठी प्रवेश फाईल बाबत. आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, कारण की जे फोल्डर तुम्ही जे सगळ्या डॉक्युमेंटचे तुम्ही जे झेरॉक्स काढशाल तर हे झेरॉक्स सगळे तुम्ही एक काढून ठेवा. म्हणजे मी आधार कार्डचे 4 झेरॉक्स काढले, मी TCचे 4 काढले, त्याला स्टॅपलर मारून घ्यायचं आणि असे 4 कॉपी जवळ ठेवायच्या. मग ते खालीवरती अरेंज करताना तिथे गेल्यावर सांगतील तुम्हाला 1 नंबरला कोणता ठेवायचा, 2 नंबरला कोणता ठेवायचा. त्याच्यानंतर इथे बघा, प्रवेश फाईल मधील संपूर्ण माहिती भरावी. फाईल मधील कोणताही कागद बाहेर काढू नये, फाईलमध्ये व्यवस्थित ठेवायचं. महाविद्यालयाकडून मिळालेल्या स्क्रुटिनी फॉर्म नुसार एक झेरॉक्स सेट तयार करावा. हे स्क्रुटिनी फॉर्म प्रथम अलॉटमेंट लेटर दाखवावे. हे स्क्रुटिनी फॉर्म हे कॉलेज टू कॉलेज तुम्हाला तिथे मिळेल. ह्या गोष्टी तुम्हाला तिथे गाईड केल्या जातील की काय काय पुढे करायचं. पण हे डॉक्युमेंट्स घेऊन जाणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यामुळे जे डॉक्युमेंट्स आपल्याला कामाचे वाटतात आणि जे थोडे बिनकामाचे वाटतात सोबत आपल्या फाईलमध्ये असतात तरी सोबत घेऊन जा. तिथे गेल्यावर काम पडू शकतं, उघड चक्राने झाले पाहिजे. त्याच्यानंतर 4 पासपोर्ट साईज फोटो काय करा तुम्ही, एकदाच ते 10 ते 15 फोटोज येतात, फोटोशॉपवाले कोण 15 फोटो सोबत घेऊन जा, कमी जास्त लागले तर काम येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व क्रमाने लावलेला सेट वेगवेगळे हे सांगतील तुम्हाला तिथे गेल्यानंतर. त्याच्यानंतर ऑनलाईन प्रवेशाचे काम करताना आपल्या पेन ड्राईव्ह मधील मूळ कागदपत्रे PDF कॉपी न विसरता जमा करावी. आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये सर्व मूळ कागदपत्र असल्याची खात्री करणे, तसेच PDF फाईलला अनुक्रमांक टाकणे. हे PDF फाईल हे नंबर्स टाकणे हे आधी घरूनच टाकून जायचं. एक डॉक्युमेंटचं 1 नंबरला हे, 2 नंबरला 3 नंबरला 4 हे असे तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट्स असतील. आता हे सर 1 नंबरला काय, 2 नंबरला काय, 3 नंबरला काय टाकायचं हे तुम्हाला आहे ना पर्टिक्युलर कॉलेजच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे सगळं त्यांनी दिलेलं असतं की फर्स्ट डॉक्युमेंट हे लावा, सेकंड डॉक्युमेंट ते लावा. आणि जरी तुम्हाला नसेल दिलं त्या कॉलेजमध्ये तर तुम्ही रँडमली नीटचा फॉर्म जसं ज्या डॉक्युमेंट्सने भरला होता ते डॉक्युमेंट्स रँडमली टाका, फक्त नंबर देऊन टाका. 1 नंबरला आधार कार्ड, 2 नंबरला माझी कास्ट सर्टिफिकेट, 3 नंबरला कास्ट व्हॅलिडिटी, 4 नंबरला माझे TC, 5 नंबरला असं नंबरांनी टाकून जा. ठीक आहे. त्याच्यानंतर टिळक आयुर्वेद महाविद्यालय हीच प्रोसिजर की काउंटर नंबर त्यांचं तिथे जायचं. हे कॉलेज स्पेशल त्या कॉलेजसाठी. ओके. त्याच्यानंतर इथे बघा, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव. आता हे जे GSC धाराशिव आहे हे सेम स्ट्रक्चर GSC नांदेडसाठी, GSC नागपूरसाठी, GSC बारामतीसाठी सगळे जे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज आहे, RAPMC मुंबई, त्या सगळ्यांसाठी सेम फी स्ट्रक्चर आहे. ऑलमोस्ट 1-2 हजाराचा फरक होऊ शकतो पण हेच असणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं फी स्ट्रक्चर फॉर BMS ऑल इंडिया कोटा. मग आता ऑल इंडिया कोटा मधून जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे मग ते कोणत्याही कॅटेगरीचे असू, SC असू, ST असू, OBC असू, त्यांना ओपनची फीस भरावी लागते जर ते महाराष्ट्रातले नसले तरी. तर मग त्यांना टोटल फीस असती, त्यांना 2 डिमांड ड्राफ्ट बनावं लागते, एक 15,000चा आणि एक 57,000चा. ठीक आहे. टोटल फीस असते त्यांना 72,000 जे महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा, इथे फी स्ट्रक्चर दिलं BMS अभ्यासक्रम 2025-26 मुली त्याच्यासाठी ज्यांची उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा फीसचे म्हणजे ओपनचे, पण त्याच्यामध्ये कसं फीस ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी महाराष्ट्रामधले त्यांना टोटल फीस आहे 68,000 म्हणजे 68,400 रुपये टोटल फीस आहे त्यांना हे 2 टाईपचे DD बनवायचे, ते एक 11,000चा, एक 57,000चा. आता तुम्ही एवढं परेशान होऊ नका, हे वरती तुम्ही माहिती समजून घ्या. पर्टिक्युलर जे तुम्हाला कॉलेज मिळालं नाही गुगलवरती टाकायचं त्या कॉलेजचं नाव, खाली तिथं मोबाईल नंबर येतो, त्यांना कॉल करायचा आणि त्यांची वेबसाईट पण असते पर्टिक्युलर त्याच कॉलेजची, तिथं जाऊन त्यांचं फी स्ट्रक्चर असतं, त्यांच्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असते, त्यांना कॉल करून सगळं विचारायचं, आणखी डिटेलमध्ये सांगते. आता सर ओपनला आहे ना, तुम्हाला रफली लक्षात ठेवा की ओपनमध्ये जर तुम्ही मुलं तुमची जर उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे तुम्हाला ऑलमोस्ट 68,000 ते 70,000च्या आसपास तुम्हाला वर्षाला फीस येईल. त्याच्यानंतर जर तुम्ही मुलींसाठी ओपन मधल्या मुली असतील ज्या मुलींना GR आलेला आहे EWS, SCBC, OBCच्या या मुलींना फीस असते टोटल 40,700च्या आसपास असते, म्हणजे 39,700च्या आसपास आहे, म्हणजे 40,000च्या आसपास फीस आहे मुलींना. त्याच्यानंतर जे मुलं आहे फक्त जे EWS, SCBC, OBC मध्ये असतात त्या मुलांसाठी फी स्ट्रक्चर आहे 11,000 रुपये. सॉरी, ते ह्या मुली होत्या, माझ्याकडून मिस्टेक झाली. ह्या मुलींसाठी जर EWS, SCBC आणि OBC समाजातील असतील त्यांना टोटल फीस आहे त्या मुलांना 39,700. आणि जरी मुली असतील EWS,
ECBC आणि OBC तर त्यांना फीस असेल 11,000 रुपये. SC STला ही 11,000च फीस आहे. SC ST VJNT आणि SBC यांना टोटल फीस आहे 11,000. त्यांना 2 DD काढावं लागतील, 11,000चा आणि 797चा, टोटल 11,000 रुपये फीस आहे. ही कोणाची? गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजची. त्याच्यानंतर हे कॉलेज आहे गंगाधर शास्त्री घुणे आयुर्वेद कॉलेज अहमदनगर. याची फी स्ट्रक्चर पण दिलेली आहे तुम्हाला. टोटल फीस 81,000 आहे. कोणासाठी? ऑल इंडियाच्या मुलांसाठी असेल आणि स्टेटमधले ओपन कॅटेगरीचे मुलं. त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीची पण फी स्ट्रक्चर दिलेली आहे त्यांनी. त्याच्यामध्ये रिझर्व्हमध्ये तुम्हाला फॉर डोमासाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट SCBC EWS बॉईज इन्कम त्यांची 8 लाखापेक्षा कमी आहे. त्यांची टोटल फीस आहे 53,000 आणि हॉस्टेलची फीस आहे ती टोटल 12,000 रुपये एका वर्षाची, 1,000 रुपये मेंटेनन्स ही हॉस्टेलची फीस असते. त्याच्यानंतर तुम्हाला जे मुली आहेत EBC EWS आणि SCBC OBC गर्ल्स जे असतील त्यांची 8 लाखापेक्षा कमी इन्कम आहे अशा मुलींना 24,000 रुपये 24,500 म्हणजे 25,000च्या आसपास फीस आहेत आणि 12,000 रुपये हॉस्टेल कॉमन मुलींना सेम फीस आणि 1,000 रुपये त्याचं मेंटेनन्स लागेल हॉस्टेलसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला जे SC ST VJNT नॉन क्रिमिनल ज्याच्याकडे असेल VJNT SC ST नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट नाही लागत तर त्यांना फीस आहे टोटल 24,000 रुपये. 24,500 म्हणजे 25,000च्या आसपास फीस वर्षाला आणि हॉस्टेल तेच 12,000 रुपये. त्याच्यानंतर हे DD काढायचं डीनच्या नावाने हे सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर हेच डॉक्युमेंट याला म्हणते स्क्रुटिनी फॉर्म, जसं की यांनी यांचा दिलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कमिशनरेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई स्क्रुटिनी फॉर्म दिलेला आहे. इथं दिलेलं असतं फॉर ऑफिस यूज ओनली इथं लिहिलं आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे ॲडमिट कार्ड नंबर आणि कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन. आता जे मुलं पेनड्राईव्हमध्ये बनवणार आहे त्यांनी पेनड्राईव्ह अशा नंबराने बनवा ॲडमिट कार्ड नीटचं. आता इथं 2020 दिले पण ते अपडेट 2000 आपलं जे 2025चं. त्याच्यानंतर कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे तुमच्याकडे फॉर्म भरताना आलं. त्याच्यानंतर मार्कशीट. ह्या सिरियल नंबरनं तुम्ही फॉर्म सेव्ह करा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा नंबराने, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय अहमदनगर. हे बघा सूचना काय दिली त्यांनी, पेनड्राईव्ह मध्ये वरील डॉक्युमेंट स्कॅन करणे, तो ऍडमिशनच्या वेळी जमा करणे. डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचे ओरिजिनल आणि त्या ऍडमिशनच्या टायमाला पेनड्राईव्ह जमा करणे. त्याच्यानंतर प्लास्टिक फोल्डर आणणे, फोल्डर घेऊन यायचं ते डॉक्युमेंट्स ठेवलेलं. त्याच्यानंतर वरील लिस्टनुसार ओरिजिनल डॉक्युमेंटचा 1 सेट आणि झेरॉक्सचा 2 सेट. आता इथे 2 सेट सांगितले, त्या कॉलेजमध्ये 4 सेट सांगितलेत. तर तुम्ही जे झेरॉक्सचे आहेत ना ते 4 सेट ठेवा आणि ओरिजिनलचं 1च सेट असणार आहे. तर 4 सेट ठेवा, लागले तर 2 लागतील आणि असं पण एक्स्ट्रा झेरॉक्स असल्यावर नंतर काम येतील, नाही काम आलं तरी कॉलेजला, ठीक आहे. चालेल मग, थँक्यू सो मच. काही अडचण असतील तर कमेंटमध्ये कळवा. आणि बाकीच्याही BHMS कॉलेजचे सुद्धा फी स्ट्रक्चरचं कंप्लीट मी ग्रुपवरती टाकलेलं आहे. आपली जे ग्रुप आहे व्हॉट्सअपचा तुम्ही त्याला जॉईन करू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, इथून पुढे असेच तुम्हाला माहितीचे फ्री व्हिडिओज मिळतील. धन्यवाद. आणि हे एकदा बघून घ्या टिळक आयुर्वेद महाविद्यालय ज्याचं फी स्ट्रक्चर जे ऑल कॅटेगरी स्टुडंट जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत SC ST असो OBC असो कोण महाराष्ट्राच्या बाहेरून आले त्यांना फीस आहे 74,000 म्हणजे 75,000च्या आसपास. त्याच्यानंतर EWS SCBC स्टुडंट महाराष्ट्र स्टेटचे 44,000. रिझर्व्ह कॅटेगरी जसे की SC ST जे महाराष्ट्राचे त्यांना 14,500 आणि रिझर्व्ह कॅटेगरी स्टुडंट्स VJNT OBC त्यांना 17,500. गर्ल्स महाराष्ट्रातल्या ज्या मुली आहेत त्यांना आहे 16,000 रुपये फीस आहे वर्षाला. हॉस्टेलची फीस आहे, जर हॉस्टेल भेटलं तर बरं का, ते भेटायला असंच नाही आहे. मेस सोडून फक्त हॉस्टेलची फीस आहे 19,500 रुपये. मेस वेगळी, प्रत्येक कॉलेजला मेस वेगळी असते. हॉस्टेलची तुम्ही फीस देता पण मेस ही स्वतःला सेपरेट लावावं लागते. चालेल, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. ऑल द बेस्ट.